नमस्कार मित्रांनो. आजचा आपण नेहमी पाहतो, आपण रोज जगताना वेगवेगळ्या प्रकारे आपल्या जीवन आपण व्यतीत करतो. जसं नोकरी करणे असेल, काम असेल किंवा अजूनही वेगळ्या कामांमध्ये आपण सतत व्यस्त राहतो. जसं नोकरी, बसने जाणे, येणे, रेल्वेने जाणे, विमान प्रवास असेल किंवा आपल्या घराचा EMI असेल किंवा आपल्या घरात व्यक्ती आजारी असू शकतात, तुम्हाला स्वतःला काही त्रास असेल, अशा प्रत्येक बऱ्याच ठिकाणी आपलं मन अडकलेलं असतं आणि आपण या संसारामध्ये एवढं गुरफटतो आणि आपल्याला असं वाटत राहतं की जीवन म्हणजे हेच आहे, असं आपल्याला हळूहळू वाटायला लागतं आणि आपण याच्यामध्येच राहतो. कधी मध्ये आपल्याला जेव्हा वेळ मिळतो तेव्हा आपण मंदिरात जातो, पाया पडतो, देवाचा आशीर्वाद घेतो आणि अशा प्रकारे आपलं जीवनमान सतत चालू राहतं. पण ही लक्षात ठेवा, हे एक प्रकारची माया आहे आणि मायामध्येच आपण जगत आहोत. आपल्याला असं वाटत राहतं की ही गोष्ट जर माझ्यापासून लांब गेली तर माझं जीवन किती अवघड होऊन जाईल किंवा मी किती दुःखी होईल किंवा ही गोष्ट जर मला मिळाली तर मी किती आनंदी होईल, असं आपल्याला वाटतं सगळ्या गोष्टींबद्दल. किंवा हीच आपली माया आहे प्रत्येकाची. आपल्याला वाटतं की दुसरा व्यक्ती आपल्यापासून वेगळा आहे आणि त्यामुळे आपण मायेमध्ये या अडकतो. पण माझा प्रत्यक्ष अनुभव असा आहे, मी जेव्हा ध्यानाला बसतो, आपल्या आतमध्ये अंतर्यामी जो आनंद आहे, त्या आनंदाला जेव्हा आपण ओतप्रोत भरून जातो, तेव्हा तुम्हाला या कुठल्याही गोष्टीची अनुभूती येत नाही. म्हणजे मायेचा जे आवरण आपल्या मनावरती असतं ते नाहीसं होतं. आपल्या आतमध्ये जो द्वैत भाव असतो तोही नाहीसा होतो आणि आपण एक प्रकारच्या वेगळ्या आनंदाच्या, शांतीच्या आणि सत्य ज्याला म्हणतो, जे कायमस्वरूपी आहे, अशा आनंदामध्ये आपण असतो. आणि या आनंदापर्यंत पोहोचणं महत्वाचं आहे. तो आनंद आपल्या आतमध्ये आहे. आपल्याला असं वाटत राहतं की मी केदारनाथला गेलं पाहिजे किंवा वैष्णवीला गेलं पाहिजे, तिरुपतीनाथला गेलं पाहिजे, अजून बरेच मोठमोठे देवस्थान आहेत, या ठिकाणी गेलं पाहिजे, तिथून काहीतरी आध्यात्मिक अनुभूती आपल्याला मिळेल. पण असं काही नाहीये. तिथं जो ईश्वर आहे तो त्यापेक्षा जास्त ओतप्रोत भरलेला तुमच्या आतमध्ये आहे. मग तुमच्या आतमधल्या ईश्वराला जर तुम्ही जाणू शकत नसाल तर बाहेर असलेल्या मंदिरात असलेल्या ईश्वराला तुम्ही काय जाणणार? म्हणजे घरातच तुम्हाला जर अग्नी पेटवता येत नसेल तर बाहेर तुम्ही अग्नी कसा पेटवू शकाल? त्यामुळं आपल्या आतमध्ये असलेल्या ईश्वराला जाणलं तर बाहेरचा ईश्वर तुम्हाला समजू शकतो. बाहेरच्या ईश्वराला जाणून आतल्या ईश्वर समजू शकणार नाही. ज्ञानेश्वर महाराज असतील, विवेकानंद असतील, तुकाराम महाराज असतील, या सर्वांनी अशाच प्रकारे ईश्वर जाणला. त्यांनी स्वतःच्या आतमध्ये ईश्वर शोधला, बाहेर ईश्वर शोधला नाही. त्यामुळं तुम्ही जेवढं ध्यान कराल किंवा काही आध्यात्मिक अनुभूती किंवा रामनामाचा जप असेल असा कराल, तेव्हा तुम्हाला त्या अध्यात्मीच्या उच्चतम अनुभवापर्यंत जाता येईल. आणि माझा अनुभव हा त्यामध्ये इतका छान आहे, जेव्हा तुम्ही त्या परम शांतीपर्यंत पोहोचता, ती शांती इतकी गहन आहे की तुम्हाला दुःखाचा एक लवलेश सुद्धा तुमच्या शरीरावरती, मनावरती उरणार नाही. इतकी ती गहन शांती आणि आनंद मिळतो. आणि आनंदाचा अनुभव तो इतका येतो की मी काही सेकंदामध्ये डोळे उघडले, एवढा तो आनंद गहन आहे की जो तुम्ही शरीराने सहन करू शकत नाही. शरीरा व्यतिरिक्त तो जास्त अनुभव घेता येऊ शकतो आणि दूरवरपर्यंत, लांब क्षणापर्यंत घेता येतो, एवढं त्या अनुभव हा गाढ आहे. त्याच्यामध्ये टाइम लिमिट संपून जाते. टाइम ज्याला आपण म्हणतो, आता 4 वाजले असतील, 5 वाजले, ही जर टाइम आहे ना, हा टाइम त्या आनंदामध्ये राहत नाही. आनंद हा टाइमलेस आहे, ती शांती ही टाइमलेस आहे, सत हे टाइमलेस आहे. आत्मा हा या सर्वांच्या पलीकडे आहे, त्याला शब्दामध्ये सांगता येत नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी त्याला अमृत अनुभव मध्ये बांधण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला जर वेळ मिळाला तर अमृत अनुभव तुम्ही वाचा. पण शेवटी आपल्या आत्म्याची अनुभूती घेणं हे आपण आपल्या स्वतःवरती अवलंबून आहे किंवा आपल्या आत्म्यात किंवा ध्यानामध्ये जाणं हे त्याच्यासाठी महत्वाचं आहे. बाहेरून किती तुम्ही कर्मकांड केले तरी त्यातून तुम्हाला प्रत्यक्ष अनुभूती मिळू शकत नाही. तुम्ही कितीही देवाची पूजा केली, कितीही अर्चा केली, किती आरत्या फिरवल्या,
तरी त्या शेवटच्या अनुभूतीपर्यंत तुम्ही जाऊ शकत नाही. तुम्हाला ध्यान किंवा प्राणायाम हा एकच पर्याय उपलब्ध आहे. आणि जेवढं तुम्ही ते कराल, जसं राम करत सुद्धा तुम्हाला ध्यानाचीच अनुभूती येते. लक्षात ठेवा, ध्यान करून सुद्धा तुम्हाला त्या समाधीची अनुभूती येते. तर या काही प्रक्रिया जर 2 गोष्टी जर तुम्ही केल्या तरच तुम्हाला त्या अनंत आत्मेची अनुभूती मिळू शकेल. नाहीतर सर्व गोष्टी फोल आहेत, काहीच उपयोग नाही. या मायेतून आपण कधी निघू शकत नाही. आणि ही माया एवढी प्रचंड आहे, एवढी अनंत ब्रह्मांड ईश्वराने निर्माण केलीत की आपण त्याच्यामध्ये कुठल्या स्तरावरती आहोत हेही सांगता येणार नाही. एका कुठल्या तरी ब्रह्मांडामध्ये छोट्याशा करोडो अब्जो आकाशगंगा, त्यातील एका आकाशगंगेमध्ये एका हजारो तारे तिथं आहेत, सूर्यासारखे करोडो तारे तिथं आहेत, अब्जावधी तारे आहेत. आणि या ताऱ्यांच्या एका छोट्याशा आकाशगंगेमध्ये तिथं कुठंतरी एखाद्या पृथ्वी या ग्रहावरती, त्या पृथ्वी या ग्रहावरती छोट्याशा कुठल्या तरी देशात आणि देशातून त्या शहरामध्ये, गावामध्ये आपण कुठेतरी राहत असू. आणि ही सृष्टी एवढी अनंत आहे की एखादा मिठाचा कण घरात पडलेला असेल तो सुद्धा आपल्याला सापडायचा नाही, साखरेचा कण. त्या पद्धतीने हे आहे. आणि मग आपण एवढ्या मोठमोठ्या बढाया मारतो, एवढं मोठमोठा आपला अहंकार, इगो एवढा वाढलेला आहे की मी कोण, मी काय मिळवू शकतो, हे सगळं व्यर्थ आहे. म्हणजे अगदी आपल्याला थोड्याशा गोष्टी जरी घडल्या तरी आपला इगो एकदम तिळमिळीत होऊन जातो. त्याच्यामुळे आत्ताच या मायेतून बाहेर करण्याचा प्रयत्न केला. एकदा वय तुमचं झालं, तुमचं वय वाढलं, 60, 70, 80, म्हातारपण यायला लागलं, तेव्हा मग शरीरामध्ये ताकद राहत नाही. आणि मग ही ताकद निघून गेली की आपण त्या आध्यात्मिक अनुभूतीपर्यंत पोहोचू शकणार नाही. त्याच्यामुळे तुमच्या शरीरात जोपर्यंत ताकद आहे, शरीर जोपर्यंत चांगलं आहे, तोपर्यंत त्या प्रत्यक्ष परब्रह्म परमेश्वराची अनुभूती घेऊ शकता. अन्यथा तुमचं एकदा वय झालं, एकदा वेळ निघून गेली की तो वेळ परत येणार नाही. परत पुढचा जन्म तुम्हाला घ्यावा लागेल. तर तो कोणता मिळेल हे आपण सांगू शकत नाही. त्यामुळे आत्ताचीच वेळ आहे, याच वेळेमध्ये तुम्ही ती अनुभूती घेण्याचा प्रयत्न करा. माझा विचार तुम्हाला आवडला असेल तर निश्चितपणे मला तुम्ही फॉलो करा. मी तुम्हाला ध्यानाची अनुभूती कशी घ्यायची हे चांगल्या पद्धतीने सांगू शकतो. मला वाटतं फार कमी लोकांमध्ये आज भारतामध्ये मी आहे की ज्याच्यामध्ये खूप चांगली अनुभूती, आध्यात्मिक अनुभूती मला आहे. आणि संसारात राहून ती मी घेतलेली आहे, हे महत्वाचं आहे. त्याच्यामुळे निश्चितपणे काहीतरी शिका, प्रयत्न करा. तुम्ही निश्चितपणे त्या अनुभूतीपर्यंत पोहोचू शकाल.